याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटली आधावा तृष्णेची या। आज प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगदवंद्य जगद्गुरु वैराग्याचे महान अशा प्रकारचे मूर्तिमंत उदाहरण सांगायचं म्हटलं की ज्यांनी वारकरी संप्रदायाचा कळस निर्माण केला। ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झाला शे कळस, असा वारकरी संप्रदायाचा कळस ज्यांना म्हटलं जातं असं संत श्रेष्ठ तुकाराम 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 नाम घेता तापयाम, नाम घेता तापयाम, धन्य तू प्रभात समर्थ, धन्य तू प्रभात समर्थ, धन्य तू तापयाम, नाम घेता तापयाम, धन्य तू प्रभात समर्थ, धन्य तू प्रभात समर्थ। ज्या तुकाराम महाराजांचं नाव घेतल्यानंतर यमाला सुद्धा धडकी भरते, त्यांना सुद्धा भीती वाटते, अशा संत तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा नैमित्तिक अशा प्रकरणातला मनुष्य जन्माला येतो आणि आल्यानंतर तो सगळा काही आपला प्रपंचाचा आठापिठा सगळा काही करत असतो, तर तो कशासाठी करतो? याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा। तुकाराम महाराजांनी सुद्धा प्रपंच केला आहे की नाही, आणि प्रपंच करत असताना त्यांनी परमार्थ सुद्धा तेवढ्याच तोला मोलाचा त्या ठिकाणी केला। आणि त्यावेळेस तुकाराम महाराजांच्या भक्तीवरती पंढरीचा पांडुरंग प्रसन्न झाले आणि ब्रह्मांडाचा नायक तुकाराम महाराजांना वैकुंठामध्ये घेऊन जाण्यासाठी विमान घेऊन आले होते आहे की नाही। म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, मी जो प्रपंच केला, परमार्थ केला, हा जो मी जीवन जगत असताना अट्टहास केला, तो कशासाठी केला? शेवटचा दिवस गोड व्हावा। तसं तुमच्या आमच्या जीवनामध्ये सुद्धा आपण दररोज प्रापंचिक जीवन जगत असताना आपल्या सुद्धा आयुष्याचा शेवट हा गोडच असायला पाहिजे, गोडच व्हावा। आता आयुष्याचा शेवट गोड होतो का नाही जिवंतपणे माहिती होत, पण जिवंतपणे आपण आपल्याला जे काय काम करायचं आहे ते आपण चांगल्या पद्धतीनं करू शकतो, आणि तरच आपलं जे ध्येय आहे, आपलं जे साध्य आहे, आपलं जे साधन आहे, त्या साधनाच्या माध्यमातून ध्येयापर्यंत साध्यापर्यंत पोचण्यासाठी हा परमार्थ रूपीचा असलेला हा खेळ, या खेळामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हायचा आहे आणि आपला शेवटचा दिवस काय करायचा आहे? गोड करून घ्यायचा आहे। आणि आजचा या वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं म्हणजेच प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं निवडलेला अभंग हा नैमित्तिक प्रकरणातला आहे। म्हणजे या निमित्तानं वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपणा सर्वांचे श्रद्धास्थान असलेले नागनाथ बाबू चव्हाण यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेले आहात। परिहार द्यायचा तो असा, आमचे सहकारी, आमचे पाहुणे महादेव चव्हाण सर, अर्जुन सर, बापू गुरुजी आणि भीमराव भाऊ या सर्वांनी या ठिकाणी आजच्या कीर्तनासाठीचं निमंत्रण या ठिकाणी दिलं, आणि त्या निमंत्रणाला मान देऊन मी या ठिकाणी आपणासमोर तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या माध्यमाच्या द्वारे या ठिकाणी चिंतन करण्यासाठी उभा आहे। विठ्ठल हो, अभंग तुकाराम महाराजांचा आहे आणि अभंगाच्या माध्यमातून तुकाराम महाराज म्हणतात, प्रत्येक जीव जन्माला येत असतो आणि जन्माला आल्यानंतर पुन्हा तो
मृत्यूही परत असतो. प्रत्येक व्यक्तीला 16 संस्कार त्या ठिकाणी होत असतात. त्या 16 संस्कारापैकी 2 संस्कार हे प्रत्येक जीवावरती होतच राहतात. पहिला संस्कार तो म्हणजे जन्माचा आणि दुसरा संस्कार आहे शेवटचा तो म्हणजे मृत्यूचा. हे 2 संस्कार प्रत्येक जीवाला घडावेच लागतात, करावेच लागतात, नवे नवे होतच असतात. म्हणून जन्माला आलेला प्रत्येक प्राणी, जन्माला आलेला प्रत्येक सजीव कधी ना कधी या देहातून दुसऱ्या देहामध्ये त्या ठिकाणी प्रवेश करणारच आहे. जसं जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे, नूतन वस्त्र वेडीजे. एखादं कापड जर का जीर्ण झालं तर ते जीर्ण झालेलं कापड आपल्या शरीरावरून काढून टाकतो आणि दुसरं कापड या शरीराला जसं आपण धारण करतो, घालतो, त्या पद्धतीनं आत्मा हा आपल्या या जुन्या शरीरामधून बाहेर निघतो आणि दुसऱ्या योनी मार्गामध्ये तो काय करतो, प्रवेश करत असतो. असं प्रत्येकाच्याच जीवनामध्ये होत असतं. आज 1 वर्ष झालं आपल्या या चव्हाण कुटुंबियांच्या मधून नागनाथ बाबा या ठिकाणी गेले आणि त्यांना 1 वर्ष झालं आणि म्हणून त्यांचं पुण्यस्मरण करण्याचा हा आजचा दिवस. आणि या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं चव्हाण कुटुंबावरती प्रेम करणारे त्यांचे आप्तेष्ट असतील, मित्र असतील, नातेवाईक असतील, हे सर्वजण या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित झालात. त्यांच्या आत्म्याला या ठिकाणी शांतता लाभो हीच या ठिकाणी ईश्वरचरणी आपण प्रार्थना करूया आणि कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करूया. विठ्ठल अभंग तुकाराम महाराजांचा आहे आणि तुकाराम महाराज या अभंगाच्या माध्यमातून जड जीवाला स्वतःच्या कर्तृत्वावरती आपण आपल्या आयुष्याचा गाडा हा सुखाच्या माध्यमातून ऐल तीरावरून पैल तीरावरती घेऊन जायचा असतो. अशा प्रकारचा एक संदेश सुद्धा तुकाराम महाराज या अभंगाच्या माध्यमातून देतात. जन्माला आलेला प्रत्येक प्राणी हा कधी ना कधी मरणार आहे. हा देह कसा आहे, नाशिवंत अशा प्रकारचा देह आहे. नाशिवंत देह, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ. हो नाशिवंत देह जाणार सकळ, जाणार सकळ, नाशिवंत देह, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह. आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान. नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ. नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ. हा देह कसा आहे, नाशवंत अशा प्रकारचा देह आहे आणि तो कधी ना कधी जाणारच आहे. फूल असतं, फूल फूल कोमेजलं की त्या फुलाचा, कोमेजलेल्या फुलाचा मुक्काम हा उकिरड्यामध्ये आहे की नाही. कोमेजलेल्या फुलाचा मुक्काम हा उकिरड्यामध्ये आहे. शेतामध्ये असलेल्या भुईमुगाच्या शेंगा आपण काढतो. त्या भुईमुगाच्या शेंगामधला शेंगदाणा आपण बाजूला केल्यानंतर उरलेलं टरपाल जे आहे ते टरपाल आपण कशासाठी वापरतो, चुलीत जाळायसाठी आहे की नाही. म्हणजे सुगंधी अशा प्रकारचा फूल, त्या फुलाचा सुगंध गेला की त्या फुलाचा मुक्काम हा उकिरड्यावरती आहे. उपयुक्त अशा प्रकारच्या भुईमुगाच्या शेंगामधला शेंगदाणा काढला की त्या टरपालाचा मुक्काम चुलीत आहे. आणि या देहामधला
आत्मा निघून गेला की याचा मुक्काम स्मशान भूमीमध्ये आहे. विठ्ठल हो, म्हणून या देहाचा मुक्काम प्रत्येकाचा तर स्मशानभूमीमध्ये होणारच आहे. पण जन्माला आल्यानंतर मृत्यूपर्यंत आपल्याला या मधल्या कालावधीमध्ये मात्र त्या भगवंताचं नामचिंतन आपल्याला घ्यायचं आहे. बरं, भगवंत तुम्हासी बाजारे विठ्ठला, अरे अरे तो तुम्हासी बाजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी विठ्ठला, सांगतो तुम्हासी बाजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्मावा, नाही तरी गेला जन्मवाया, करता बरोबरी दुरावची दुरी, करता बरोबरी दुरावची दुरी, नाही तरी गेला जन्मवाया, नाही तरी गेला जन्मवाया, जन्मवाया, करता बरोबरी दुरावची दुरी, करता बरोबर सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्मवाया. जर आपण जन्माला आलेल्या प्रत्येक सजीवानं ज्यानं हा नरदेह दिला त्याला आपण विसरून चालणार? देव दिला देह भजना गोमाटा, 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 तोया झाला फाटा बादिकेचा, तोया झाला फाटा बादिकेचा, तोया झाला फाटा बादिकेचा, तोया झाला फाटा बादिके, ओ देव दिला देह भजना गोमाटा, 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 देव दिला देह भजना गोमाटा. हा भगवंतानं आपल्याला नरदेह दिला, तो कशासाठी दिला? भजन करण्यासाठी दिला. ज्या वेळेस एखादं लहान मूल जन्माला येत असतं त्यावेळेस ते भगवंताचा टाहो त्या ठिकाणी करतं आणि बाहेर आल्यानंतर म्हणतं कवा 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 कवा. म्हणजे मी कवा म्हणलो होतो तुझं नाव घेईन. मनुष्य प्राणी असाच आहे. मनुष्य प्राणी हा पावलोपावली खोटं बोलणारा प्राणी आहे की नाही. त्याची बुद्धीच तशी आहे. ज्या भगवंतानं नरदेह दिला त्याला सुद्धा खोटं करायला लागणारा हा बुद्धी मान असलेला प्राणी, पण बुद्धिहीन त्या ठिकाणी भगवंताच्या समोर झाला गेला. म्हणून जीवन जगत असताना, प्रपंच करत असताना प्रपंचाबरोबर परमार्थाची सुद्धा आपल्याला आवड असणं गरजेचं आहे. ओ काम मध्ये काम, काम मध्ये काम, काही मना राम राम, काही मना राम राम, काम मध्ये काम, काम मध्ये काम, काही मना
जीवन जगत असताना, काम करत असताना, कामामध्ये काम, तुम्ही म्हणा काही राम, आपण रामनामाचा उच्चार करत करत आपण दररोज आपला आयुष्याचा गाडा हा हाकायचा असतो, आहे का नाही? आणि ते हाकत असताना काही मी तुम्हाला बोलतो, बोलत असताना मलाही बोलत चला, आहे की नाही? ज्या वेळेस समयीमध्ये वात असते, आहे की नाही? समयीमध्ये वात आहे, त्या समयीतली वात विजायच्या अगोदर तेल वतावं का विजल्यावर वतावं? विजायच्या आधी होता. महिला मंडळ, विजायच्या अगोदर आपण त्या समयीमध्ये असलेल्या वातीमध्ये तेल वतायला पाहिजे, आहे की नाही? तसं समयीमध्ये असलेली वात जर सतत प्रज्वलित राहायची असेल, सतत प्रकाशमान राहायची असेल, तर आपल्याला त्या समयीतली असलेल्या वातीला तेल कमी पडू देता कामा नाही. म्हणजे ती वात विजायच्या अगोदर आपण त्याच्यामध्ये तेल ओतलं पाहिजे. तसं आपण हा 3.5 हाताचा नरदेहाला धरून आपण प्रपंच करत असताना या 3.5 हाताच्या नरदेहामधला आत्मा निघून गेल्यावर आपण त्या भगवंताचं भजन करावं का आत्मा आतमध्ये असताना करावं? आतमध्ये असताना. म्हणजे आपण जिवंत असताना जसं समयीतली वात विजायच्या अगोदर तेल टाकावं, तसं या 3.5 हाताच्या नरदेहामधला आत्मा कुडीतनं बाहेर जाण्याच्या अगोदर रामनामाचं तेल या 3.5 हाताच्या नरदेहाच्या समयीमध्ये वतायला काय हरकत नाही. परंतु मनुष्य देह हा तसं करत नाही, म्हणून तर आपल्याला पदोपदी काय करावं लागतंय? दुःखाची द्वंद्व बाधा, दुःख आपल्याला या ठिकाणी पदोपदी पावलोपावली आपल्याला समोर त्या ठिकाणी येतं आहे. विठ्ठल आणि मग हे असं करत असताना जड जीवाचा उद्धार व्हावा. नामाच्या चिंतनानं जडाचा उद्धार झाला, जीवाचा उद्धार झाला, मग आपला का होऊ शकणार नाही? तुम्ही म्हणाल जडाचा कुठं झाला? जड म्हणजे शिळा, शिळा म्हणजे दगड, जी एका जाग्यावरून हलत नाही, अशी वस्तू त्याला जड असं म्हणतात. त्या जडाचा उद्धार झाला. कोणत्या जडाचा उद्धार झाला? आपल्याला प्रमाण आहे, आपल्याला त्या ठिकाणी एक दृष्टांत द्यावा लागेल. तुम्हाला दृष्टांत देतो, म्हणजे त्या ठिकाणी जडाचा उद्धार रामनामानं कसा झाला. गौतम ऋषीची पत्नी अहिल्या, गौतम ऋषीची पत्नी अहिल्या ही शिळा होऊन पडली होती. का? पतीनं त्या पत्नीला शाप दिला होता. आता तो शाप काय होता ही कथा तुम्हाला माहीत असावी. बरं, माहीत नसली तर मला सांगावंच लागेल, नाहीतर अर्ध कीर्तन सांगून बाबा गेला असं होईल, आहे की नाही? अहिल्याला इंद्रदेवानं काय केलं होतं? गौतम ऋषीचं रूप धारण केलं. कुणी? देवाचा राजा इंद्र. त्या इंद्रानं गौतम ऋषीचं रूप धारण केलं आणि सुंदर अशा अहिल्याचा उपभोग घेण्यासाठी गौतम ऋषीच्या आश्रमामध्ये इंद्र आला होता. आणि तो इंद्र तिथं आला. गौतम ऋषी तपश्चर्या करण्यासाठी वनामध्ये गेले होते आणि माघारी आल्यानंतर गौतम ऋषीचंच रूप घेतलेला इंद्र अहिल्याच्या घरातून म्हणजे गौतम ऋषीच्या झोपडीतून बाहेर आलेला हे खऱ्या गौतम ऋषीनं पाहिलं. त्यावेळेस गौतम ऋषीनं आपल्या कमंडलूमधलं पाणी घेतलं आणि इंद्रदेवाच्या अंगावरती शापानं त्या ठिकाणी फेकलं. जेवढं पाणी कमंडलूमधलं गौतम ऋषीच्या अंगावर, गौतम ऋषीनं इंद्राच्या अंगावर फेकलं, जिथं जिथं शरीराला पाण्याचे थेंब पडले त्या ठिकाणी इंद्रदेवाच्या सर्व अंगाला भग पडली. काय पडली? भग पडली म्हणजे भोक पडली. इंद्र पडे भग, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा, नारद चुकला चाळा भजनाचा, नारद चुकला चाळा भजनाचा, नारद चुकला चाळा भजनाचा, नारद चुकला चाळा भजनाचा. इंद्रापल्ली भग चंद्र झाला काळा, इंद्रापल्ली भग चंद्र झाला काळा, नारद चुकला
चाळा भजनाचा हो नारद चुकला चाळा भजनाचा नारद चुकला टाळा भजनाचा नारद चुकला चाळा भजनाचा आणि मग त्या गौतम ऋषीनं इंद्रदेवाच्या म्हणजे खोट्या गौतमाच्या अंगावरती पाणी शिंपडलं, त्याला शाप दिला. इंद्रदेवाच्या सर्वांगाला भग पडली, भोकं पडली, छिद्र पडली. आणि जी अहिल्या होती त्या अहिल्याच्या अंगावर सुद्धा गौतम ऋषीनं स्वतः पतीनं पाणी टाकलं आणि तू शिळा होऊन पडशील म्हणून असा शाप दिला. आणि त्या शापापासून मुक्तता होण्यासाठी पहिला उशाप पण दिला जायचा. शापातून मुक्तता होण्यासाठी उशाप पण दिला जायचा. आणि तो उशाप असा गौतम ऋषीने दिलेला होता, ज्यावेळेस प्रभू रामचंद्र वनवासाला येतील आणि वनवासाला येत असताना त्या प्रभू रामचंद्राचा पायाचा स्पर्श तुला शिळेला होईल आणि जेव्हा स्पर्श होईल तेव्हा तुझा उद्धार होईल. म्हणून प्रभू रामचंद्र वनवासाला येत असताना गौतम ऋषीच्या आश्रमाच्या समोरून जात असताना शिळा होऊन पडलेल्या अहिल्याला त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राचा पायाचा स्पर्श झाला आणि शिळेतून अहिल्याचा त्या ठिकाणी उद्धार झाला. जडाचा सुद्धा उद्धार प्रभूच्या भगवंताच्या नामचिंतनानं होतो. मग आपण तर सजीव आहोत, आपला का होऊ शकणार नाही, आपला सुद्धा होईल पण अतिशय प्रेमानं आवडीनं भावे हरी नाम घेशी आवडीने भावे हरी नाम घेशी आवडीने भावे हो नाम घेशी आवडीने भावे हरी नाम घेशी आवडीने भावे हरी नाम घेसी आवडीने भावे हरी नाम घेसी तुझी चिंताची सर्व आहे तुझी चिंताची सर्व आहे तुझी चिंताची सर्व आहे तुझी चिंता त्याची सर्व आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा 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 कोणाच्या गोष्टीचा. म्हणून आपण त्या भगवंताचं जर आवडीनं प्रेमानं जर का आपण भजन केलं तर तो भगवंत आपल्या मनामध्ये असलेल्या ज्या काही इच्छा असतील त्या तर पूर्ण करेलच. आपलं जे काही दुःख असेल ते दुःखसुद्धा निवारण्याची ताकद त्या भगवंताच्या भजनाच्या ठिकाणी आहे. म्हणून आपण ते भगवंताचं भजन केलं पाहिजे. जडाचा उद्धार होतो, जीवाचा सुद्धा उद्धार त्या ठिकाणी होतो. आता जीवाचा कसं कुणाचा झाला, रामायणामधला प्रसंग आहे. ज्या वेळेस राजा रावणानं सीता माऊलीला पळवून लंकेच्या ठिकाणी आकाश मार्गानं येत असताना राजा रावण सीता माऊलीला पुष्पक नावाच्या विमानामध्ये बसवून घेऊन आकाश मार्गानं लंकेच्या दिशेनं येत असताना जटायूसारखा एक छोटासा प्राणी त्या प्राण्याला वाटलं आकाशातून धावा धावा रामा रामा लक्ष्मणा लक्ष्मणा असा आवाज या ठिकाणी एका स्त्रीचा येतोय. म्हणजे कोणीतरी स्त्री संकटामध्ये आहे. कान चुक चोळीची आस धरवणी रावण गेला मला घेवणी कान चुक चोळीची आस धरवणी रावण गेला मला घेवणी जटायू पक्षी जीवनाचा सखांदा आहे मुखलोनी रडती सीता आहे मुखलोनी रडती सीता. आकाश मार्गाने त्या राजा रावणानं सीतेला पुष्पक नावाच्या विमानामध्ये बसवून घेऊन निघाला असताना
जटायू नावाच्या पक्षानं त्या सीतामाऊलीच्या आक्रोश करण्याचा आवाज कानाच्या ठिकाणी ऐकला. जटायूला वाटलं आपण आकाश मार्गानं चाललेल्या आक्रोश करत असलेल्या स्त्रीला आपण मदत करायला पाहिजे. जटायू पक्षी होता. त्यावेळेच्या जटायू नावाच्या पक्षाला एखाद्या अडचणीमध्ये दुःखात असलेल्या स्त्रीला मदत करावी असं वाटलं. पण कलियुगामधला गिधाड नावाचा जटायू आक्रोश करत असलेल्या स्त्रीला मदतच करेल असं काही सांगता येत. म्हणून पशुपक्षी हे मानवापेक्षा अतिशय ज्ञानी होते, हुशार होते. आणि त्या जटायूनं आकाश मार्गामध्ये उड्डाण घेतलं आणि राजा रावणाच्या बरोबर द्वंद्व युद्ध करायला सुरुवात केली. राजा रावणाला तो जटायू नावाचा पक्षी काही केल्या ऐकत नव्हता. कपटी अशा प्रकारचा राजा रावण त्या जटायूला खोटं बोलू लागला. अरे बाळा, तू मला ऐकत नाही, माझ्या ताकदीपेक्षा तुझी ताकद श्रेष्ठ आहे, पण मला सांग तुझं मरण कशात आहे. जटायू म्हणला तसं सांगणार नाही, अगोदर मी तुला विचारतो तुझं मरण कशात आहे. त्यावेळेस राजा रावणानं जटायू नावाच्या पक्षाला सांगितलं, माझं मरण माझ्या डाव्या पायाच्या अंगठ्यामध्ये आहे. जर अंगठा फोडून काढला तर मी लगेचच मरतोय. असं म्हटल्याबरोबर त्या प्राण्यानं पक्षानं राजा रावणाच्या शब्दावर विश्वास ठेवला. कुणी ठेवला? पक्षानं, आहे की नाही. पक्षानं ज्याला बुद्धी नाही, ज्ञान नाही, अक्कल नाही असं आपण समजतो, अशा पक्षानं राजा रावणाच्या शब्दावर विश्वास ठेवला, आहे की नाही. आणि राजा रावणानं पुन्हा त्या जटायूला विचारलं, रामाची शपथ तुला रामाची शपथ आहे, तुझं मरण कशात आहे सांग. त्यावेळेस जटायू नावाच्या पक्षानं रामाची शपथ म्हटल्याबरोबर सांगितलं, माझं मरण माझ्या दोन्ही पंखामध्ये आहे. असं म्हटल्याबरोबर त्या राजा रावणानं जटायूचे दोन्ही पंख हातामध्ये धरले आणि उपसण्याचा प्रयत्न केला. एवढ्यात जटायूनं आपल्या चोचेचा दणका राजा रावणाच्या डाव्या पायाच्या अंगठ्यावरती दिला. डाव्या पायाचा अंगठा फोडून काढला. इतक्यात जटायूचे पंख राजा रावणानं उपसून काढले. राजा रावणानं त्याचं मरण खोटं सांगितलं होतं. राजा रावण मेला नाही, पण जटायूनं रामाची शपथ सांगितल्यामुळं जटायूनं आपलं मरण खरं सांगितलं आणि राजा रावणानं जटायूचे पंख उपसून काढले. तो जटायू तिथंच धरणीवरती, भूमीवरती रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडला आणि मनाच्या ठिकाणी विचार करू लागला, प्रभू रामचंद्राची शपथ घातली म्हणून मला या ठिकाणी मरण आलंय. जर त्या राजा रावणानं रामाची शपथ घातली नसती तर राजा रावणाला मी इथंच खलास करू शकलो असतो, असा विचार त्याच्या मनात आला. आणि तो जटायू नावाचा पक्षी प्रभू रामचंद्र मला कधी भेट द्यायला येतील हा विचार करत मातीमध्ये त्या ठिकाणी पडलेला होता. प्रभू रामचंद्र वनवासाला जात असताना, त्या जंगलातून जात असताना, दंडकारण्यामधून जात असताना विचार केला, जटायूनं विचार केला, आता प्रभू रामचंद्र मला या ठिकाणी भेट देतील आणि भेट देत असताना त्यांचा पदस्पर्श किंवा हस्तस्पर्श मला या ठिकाणी होईल आणि माझ्या जीवनाचं कृतकल्याण होईल. म्हणून आपण काय करावं, प्रभू रामचंद्राचं नामस्मरण आपल्या मुखाच्या ठिकाणी जय
नामाचा जप त्या जटायू नावाच्या पक्षानं आपल्या चोचीमधून त्या ठिकाणी सुरुवात केली. प्रभू रामचंद्र वनवासाला जात असताना दंडकारण्यातून चालले. गवतातून जात असताना गवतामध्ये हा पक्षी जटायू पडलेला होता आणि राम नामाचा उच्चार राम 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 असा आवाज प्रभू रामचंद्राच्या कानावरती आला. प्रभू रामचंद्रांनी इकडं तिकडं पाहिलं. मनुष्यासारखा आवाज आहे, परंतु शेजारी तर कोणच दिसत नाही. म्हणून इकडं तिकडं पाहिलं आणि त्या आवाजाच्या दिशेनं प्रभू रामचंद्र गेले असता एका गवतामध्ये जटायू नावाचा पक्षी बिगर पंखाचा रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेला असताना रामनामाचा धावा करतोय हे प्रभू रामचंद्रांनी त्या ठिकाणी पाहिलं. प्रभू रामचंद्र लक्ष्मणांनी तिथंच बैठक घेतली, तिथंच बसले. प्रभू रामचंद्रांनी त्या जटायू नावाच्या पक्षाला उचललं आणि आपल्या मांडीवरती घेतलं. मांडीवरती घेतलं. अंगावरती जो पंचा होता, धोतर होतं, त्या पंचानं त्या जटायूच्या पक्षाच्या तोंडाला अंगाला लागलेली माती सगळी प्रभू रामचंद्रांनी पुसून काढली. आणि त्यावेळेस प्रभू रामचंद्रांनी जटायू नावाच्या पक्षाला विचारलं, जटायू तुझी अशी अवस्था कोणी केली? त्यावेळेस पाठीमागं घडलेला सगळा प्रसंग त्या जटायू नावाच्या पक्षानं प्रभू रामचंद्राला सांगितला. आणि आपली माता म्हणजे आमची माता आणि तुमची धर्मपत्नी याच दिशेनं राजा रावणानं लंकेच्या दिशेनं घेऊन गेलेला आहे हाही वृत्तांत त्या जटायू नावाच्या पक्षानं राजा रावणाला सांगितला. त्यावेळेस प्रभू रामचंद्र जटायू नावाच्या पक्षाला म्हणाले, तुझा उद्धार करतो, तुला पहिल्यासारखे पंख देतो, काही सुद्धा काळजी करू नको. आपल्यासारखा असता तर 2 नको 4 पंख द्या, का एक्स्ट्रा असावे ना, आहे की नाही. आपण कधीही आपल्या घरात 2 पोती ज्वारी लागत असेल तर 4-4 कणग्या भरून ठेवतो, का उद्याची पुढच्या वर्षाची सोय आपण करतो, आहे की नाही. एक मोटरसायकल चांगली असेल तर ती खराब झाली तर म्हणून दुसरी आणून ठेवतो, आहे की नाही. बरोबर आहे. म्हणजे एक्स्ट्रा आपण आणून ठेवण्याचा प्रयत्न करतो. पण जटायू म्हणाला, देवा मला काही नको, कारण माझ्या जीवनाचं जे ध्येय होतं, जटायू नावाचा पक्षाला समजलं मी जन्माला आलेलो एक प्राणी आहे, माझ्या जीवनाचं ध्येय हे तुमच्या मांडीवरतीच या ठिकाणी बसण्याचं होतं. ते आता मिळालं असताना मला पुनरपी जननम पुनरपी मरणम या फेऱ्यातून वाचायची आता संधी प्राप्त झाली असताना पुन्हा मला पंख देऊ नका आणि पुन्हा मला जन्म या ठिकाणी देऊ नका. हा जो एवढा जन्मल्यापासून मी जो आठास केला, कशासाठी केला? देवा तुमच्या मांडीवरतीच मला या ठिकाणी मरण यावं यासाठी केला होता. याचसाठी केला होता अठ्यास, याचसाठी केला होता अठ्यास, याचसाठी केला होता अठ्यास, याचसाठी केला होता अठ्यास. शेवटचा दिवस गोड व्हावा, शेवटचा दिवस गोड व्हावा, शेवटचा दिवस गोड व्हावा, शेवटचा दिवस गोड व्हावा. आता चिंतेने पावलो विसावा, 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 आता
शेवटचा दिसा शेवटचा दिसा गोड भावा याच्यासाठी केला अटाच शेवटचा दिसा गोड भावा याच्यासाठी केला होता अटाच शेवटचा दिसा गोड भावा याच्यासाठी केला होता अट्टहास 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 शेवटचा दिवस गोड भावा हो याच्यासाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड भावा शेवटचा दिवस गोड भावा आता निश्चिंतीने पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो विसावा आता चिंतीने पावलो विसावा आता चिंतीने पावलो विसावा पावलो विसावा पावलो विसावा यांच्यासाठी टाळ्या वाजवा. धन्यवाद. याचसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिवस गोड व्हावा. त्या जटायू नावाच्या पक्षाला कळालं माझा शेवटचा दिवस गोड कशात आहे का नाही. मग त्या जटायू नावाच्या पक्षाला कळालं आपणही त्याच्याकडून काहीतरी बोध घ्यायला पाहिजे. नाही तर कथा कीर्तन प्रवचन हे कशासाठी असतात, त्याच्यामधून काहीतरी ऐकायचं असतं आणि जे ऐकलेलं आहे त्याच्यातून आपण आपलं परिवर्तन घडवण्याचा प्रयत्न करायचा असतो. आपल्यामध्ये जो बदल घडवण्याचा प्रयत्न आपण करायचा आहे. जे नाही ते आपल्यात घ्यायचं आहे. गुण आपल्यात वाढवायचे आहेत आणि अवगुणाला आपण काय करायचं आहे, बाजूला सारायचं आहे. याच्यासाठीच कथा कीर्तन आणि प्रवचन या ठिकाणी असतात. राजा रावण आपणा सर्वांना माहीत आहे. इतका श्रीमंत राजा रावणाची अख्खी लंका सोन्याची होती. कशाची? राजा रावणाची घरं सोन्याची होती. आपण घरात सोनं ठेवतोय, फरक हाय. 7 कोटी घरे शुद्ध कांचनाची, 7 कोटी घरं सोन्याची शुद्ध 24 कॅरेट ह्याची घरं त्या राजा रावणाची सोन्याची होती. आणि आपण अर्धा तोळा चौथ्या लॉकरमध्ये ठेवतोय, चौथ्या आतल्या आत. म्हणजे हा फरक राजा रावणातला आणि आपला आहे. तो राजा रावण ज्यावेळेस प्रभू रामचंद्राच्या बरोबर युद्ध करत होता, आपण म्हणतो राजा रावण कपटी होता, दुष्ट होता, वाईट होता, दुर्बुद्धी होता. पण असू द्या, त्या राजा रावणासाठी अभंगातलं पहिलं चरण या ठिकाणी योग्य आहे. कसं? याजसाठी केला होता अट्टहास. राजा रावणाला सुद्धा वाटत होतं माझा कधीतरी शेवट गोड व्हायला, आहे का नाही. म्हणून त्यानं एवढा सगळा अट्टहास केला होता. का? दशरथ राजाचे आजोबा राजा दशरथ राजाच्या आजोबा पंजोबा बरोबर हा राजा रावण युद्ध करत होता. आणि पुन्हा दशरथ राजाच्या पोराबरोबर म्हणजे ब्रह्मांडाचा नायक प्रभू रामचंद्राच्या बरोबर युद्ध करत होता. म्हणजे त्याला आयुष्य किती होतं. मग आपल्याला 80 वर्ष वय झालं की आपण काय म्हणतो,
सगळ्याईकी देव हजर होता आणि माझ्या टायमालाच कसा गैरहजर राहिला काय की आहे की नाही. म्हणजे वय 80 वर्षाचं झालं आपलं तरी आपण त्या भगवंताला म्हणतो लगेच देवा ये लवकर आणि मला घेऊन जा. तर राजा रावण दशरथ राजाच्या पंजोबाबरोबर युद्ध करत होता आणि पुन्हा प्रभू रामचंद्राच्या बरोबर युद्ध करत होता. एवढं राजा रावणाचं आयुष्य होतं आणि राजा रावण त्या आयुष्याला नाही म्हटलं तर कंटाळला होता. आता चप्पल बाहेर सोडा. राजा रावण हा स्वतःच्या एवढ्या आयुष्याला त्या ठिकाणी कंटाळला होता. आणि जेव्हा माणूस स्वतःच्या आयुष्याला कंटाळतो मनातली इच्छा एकाच घरातल्या व्यक्तीला बोलून दाखवतो ती म्हणजे आपली धर्मपत्नी आहे की नाही. घरामध्ये सुखादुखामध्ये जी कायम सहभागी असते ती म्हणजे आपली धर्मपत्नी असते. आणि याच राजा रावणानं आपल्या धर्मपत्नी असलेल्या मंदोदरीला एकांतामध्ये त्या ठिकाणी गुह्य सांगितलं होतं. मंडपाच्या बाहेरच्या आतमध्ये येऊन बसा. 10 मिनिटामध्ये फुलं टाकूया आपण या आतमध्ये. विठाल हो. आणि त्या राजा रावणानं आपल्या मनामध्ये असलेली इच्छा त्या मंदोदरीला त्या ठिकाणी बोलून दाखवली. मंदोदरीला राजा रावण म्हणाला राणीसाहेब माझ्या आयुष्याला मी आता कंटाळलेलो आहे. मग त्यावेळेस ती मंदोदरी राजा रावणाला म्हणाली तुम्हाला बऱ्याच वेळा मी सांगितलं की प्रभू रामचंद्राची पत्नी तुम्ही इकडं आणायला नको होती. त्याच्यामुळं काय झालं आपल्या कुळाचा नाश या ठिकाणी झालाच आणि आपलासुद्धा या ठिकाणी आता होणारच आहे. हा प्रसंग कुठं ऐकायला मिळतो तुम्हाला सांगतो. उत्तरकांडामध्ये 43 नंबरला आपल्याला शक्तीचा त्या ठिकाणी बोध व्हायला चालू होतो. 43 ते 48 या अध्यायामध्ये शक्ती आहे आणि पुढं 52 नंबरच्या अध्यायामध्ये उत्तरकांडाच्या 52 नंबरच्या अध्यायामध्ये राजा रावण आणि मंदोदरीचा संवाद नावाचा एक अध्याय आहे. त्या अध्यायामध्ये मंदोदरी राजा रावणाला काय बोलते आहे आणि राजा रावण मंदोदरीला काय सांगतोय हे आपल्याला त्या ठिकाणी वाचायला ऐकायला मिळतंय आणि ते मी तुम्हाला सांगतोय. ती मंदोदरी राजा रावणाला म्हणते आहे तुम्हाला एवढं सगळं ऐश्वर्य प्राप्त असताना तुम्हाला त्या प्रभू रामचंद्राची पत्नी सीता इकडं आणायचीच काय गरज होती. त्यावेळेस राजा रावणानं मंदोदरीला आपल्या धर्मपत्नीला दिलेलं उत्तर अतिशय मार्मिक होतं. तो राजा रावण म्हणाला मला काहीही गरज नव्हती पण मी माझ्या आयुष्याला कंटाळलो होतो म्हणून मला हे सगळं करावं लागलं. ज्या वेळेस रणांगणावरती युद्ध चालू झालं आणि प्रभू रामचंद्राचा बाण त्या राजा रावणाच्या नाभीच्या ठिकाणी गेला अमृतकुंडाच्या नाभीच्या ठिकाणी गेला राजा रावण धरणीवरती कोसळला. त्यावेळेस मंदोदरी सुद्धा त्या राजा रावणाच्या जवळ आली पण त्या मंदोदरीनं सुद्धा राजा रावणाचं डोकं आपल्या मांडीवर घेतलं नाही. बोलू नका शांत वाटा गुरुजी. मंदोदरीनं राजा रावणाचं धरणीवरचं डोकं आपल्या मांडीवर घेतलं नाही. हा प्रसंग प्रभू रामचंद्राने पाहिला. प्रभू रामचंद्राने आपला धनुष्य खाली ठेवला आणि तात्काळ त्या राजा रावणाच्या जवळ आले. राजा रावणाच्या जवळ आल्याबरोबर जो नाभीच्या ठिकाणी जो धनुष्य प्रभू रामचंद्राने मारलेला होता तो बाण प्रभू रामचंद्राने आपल्या हातानं काढला आणि राजा रावणाचं डोकं प्रभू रामचंद्राने आपल्या उजव्या मांडीवरती घेतलं आणि ब्रह्मांडाचा मालक प्रभू रामचंद्र त्या राजा रावणाला शेवटी विचारतात हे राजा रावणा तुझी शेवटची इच्छा काय. कोण विचारते ब्रह्मांडाचा मालक प्रभू रामचंद्र राजा रावणाला विचारतात तुझी शेवटची इच्छा काय. त्यावेळेस राजा रावण म्हणतो
खुंटलिया धावा तृष्णेची आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णे हे भगवान परमात्मा पांडुरंगा रामा आता निश्चिंतीने पावलो विसावा. आता मी निश्चिंत झालोय. माझ्या देहामध्ये असलेली मनामध्ये असलेलं जे काय विचाराचं काहूर आहे ते काहूर आता सगळं काही संपलेलं आहे. खुंटलिया धावा तृष्णेची. तृष्णा म्हणजे तहान जी मला माझ्या कुटुंबाविषयीची माझ्या संसाराविषयीची आणि लंकेविषयीची आणि अहंकाराची संपत्ती मिळवण्याची ही जी काही तहान होती ती तहान आता या ठिकाणी काय झालेली आहे संपलेली आहे असं अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये तुकाराम महाराज सांगतात. आणि तोच राजा रावण प्रभू रामचंद्राला शेवटी आपली मांडी रामाच्या आपलं डोकं रामाच्या मांडीवर ठेवून या ठिकाणी बोलतात आता मला काही सुद्धा नको. हा जो आयुष्यामध्ये मी जो अट्टहास केला होता तुमची पत्नी पळवून आणण्यापासून ते कशासाठी केला होता. माझं डोकं तुमच्या मांडीवरती आरामामध्ये शांततेमध्ये या ठिकाणी तुम्ही घ्यावं याच्यासाठीच मी सगळा अट्टहास केला होता. म्हणून अभंगाचं दुसरं चरण याच्यासाठी केला पावलो विसावा आता चिंतीने पावलो विसावा हे आता चिंतीने पावलो विसावा पुढे येऊन बसा. चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेची खुंटलिया धावा तृष्णेची कुंडलिया धावा तृष्णेची कुंडलिया धावा खुंटलिया धावा कृष्णेची खुंटलिया धावा कृष्णेची खुंटलिया धावा कृष्णेची खुंटलिया धावा कृष्णेची आता चिंतीने पावलो विसावा आता चिंतीने पावलो विसावा कुंडलिया धावा तृष्णेची कुंडलिया धावा धावा तृष्णेची कुंडलिया धावा तृष्णेची कुंडलिया धावा तृष्णेची आता चिंतीने पावलो विसावा आता चिंतीने पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा कृष्णेची खुंटलिया धावा कृष्णेची आता चिंतीने पावलो विसावा आता चिंतीने पावलो विसावा 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 विसावा. हो आता खुंटलिया धावा तृष्णेची. माणसाचे तहान कधी संपेल हो पाणी प्याल्यावर नव्ह बरं का ती तहान वेगळी. संसारामध्ये आपण जीवन जगत असताना आयुष्य जगत असताना किती पैसा सोनं जमिनी माणसानं मिळवाव्या
म्हणजे त्याची तहान संपेल. माणसाची तृष्णा तहान कधीच संपत नाही. संपती का? राजा रावणाची संपली नाही. राजा रावणाच्या 3 इच्छा होत्या. राजा रावणाच्या 3 इच्छा होत्या. 33 कोटी देव ज्याच्या बंदीखान्यामध्ये होते म्हणजे ऐकण्यामध्ये होते, अशा राजा रावणाच्या इच्छा पूर्ण झालेल्या नाहीत. आपण तर कुठल्या झाडाचा पाला. राजा रावणाच्या 3 इच्छा होत्या. त्याच्यातली पहिली होती खरा समुद्र गोड करेन. तिथे सर खारट असलेल्या समुद्राचं पाणी मी गोड करेन, ही राजा रावणाची पहिली इच्छा होती. राजा रावणाची दुसरी इच्छा होती स्वर्गाला शिडी लावेन. स्वर्गाला आपल्यासारख्याचा नंबर मोठ्या मोठ्या लोकांनी लागू दिला नसता, आहे का नाही? कारण शिडीच त्यांनी काबीज केली असती. राजा रावणाची दुसरी इच्छा होती स्वर्गाला शिडी लावेन, म्हणजे प्रत्येक लंकेमधला व्यक्ती हा कुठं गेला पाहिजे? स्वर्गात गेला पाहिजे. मग आपल्याला लंकेत जावं लागलं असतं. राजा रावणाची तिसरी इच्छा होती सोन्याला सुगंध आणेन. सोन्याला सुवासिक करेन, म्हणजे सुगंध सोन्याला आणेल. याच्यातली एक तर खरी झाली का? खरा समुद्र गोड झाला नाही, सोन्याला सुगंध आला नाही, ना स्वर्गाला शिडी अजून राजा रावणानं लावलेली. ब्रह्मांडाचा मालक ज्याच्या ऐकण्यात होता असा राजा रावण, त्याची 3पैकी एक सुद्धा इच्छा पूर्ण झाली नाही. मग राजा रावणाच्या आपल्या संपत्तीत किती फरक आहे हा आपण विचार केलेला बरा, आहे का नाही? आषाढी वारीचा दिवस होता. राजा रावणाची इच्छा पूर्ण झाली नाही. आता आपली इच्छा सांगतो. अजून 10 मिनिट टाईम आहे फुलं टाकायला. आपल्या प्रपंचामधली इच्छा सांगतो. एक दृष्टांत आहे. आषाढी वारीचा सोहळा जवळ आला होता आणि आषाढी वारीचा सोहळा जवळ आल्यानंतर आमच्याच गावामधल्या एका ताईला म्हटलं, ताईसाहेब, आषाढीच्या वारीला अनेक महाराष्ट्रातल्या दिंड्या येतात, मग आपण बी चालत जायला काय हरकत आहे की नाही? मग ती बाई काय म्हणली माहिती आहे का? ताई, महाराज आले असते हो दिंडीला, कारण दिंडीमध्ये यायला आम्हाला खूप आवडतं. जे घरी बसून म्हणतात त्यांना आवडतं असं म्हणतात, आहे की नाही? आम्हाला दिंडीमध्ये यायला खूप आवडतं, पण काय करावं, वेळच नाही, सवड नाही. पण आवड असली की सवड मात्र होते, पण आपण आवडच करत नाही, त्याच्यामुळे सवड आपल्याला भेटत. त्या ताईनं दिलेलं उत्तर असं होतं, नेमकी आषाढी वारी उद्या परवा आहे, मग आपण काय करतो, दशमीला मुक्कामाला तिथं जातो. दशमीची आंघोळ, एकादशी सोडायची, बारस करायची आणि पुन्हा मग 5 वाजता गावाकडं निघायचं. असाच असतो ना, असाच कार्यक्रम असतो की. मग त्या ताईला विचारलं, चला आपण आषाढीच्या दिंडीला जाऊया. तर त्या ताईनं अतिशय उत्तर महाराज छान दिलं. आले असते हो, पण 3ऱ्या पुरीचं लगीन आहे. कितव्या? 3ऱ्या. म्हणजे ह्याच्या अगोदर दोघीचं झालं असं, आहे का नाही? म्हणजे प्रत्येक वर्षाला एका मुलीचं ती लगीन करत होती. असं 2 वर्षात 2 मुलीची लग्न झाली आणि आता 3ऱ्या मुलीचं लग्न आषाढी वारी झाल्यावर लगेचच होतं. मग ती मला म्हणाली, आले असते हो, पण 3ऱ्या मुलीचं आता पुढच्या आठवड्यात लगीन आहे. मग आता लगीन घाई म्हणल्यावर काय काय असते, आहे की नाही? हे आण ते आण, सगळी पळापळ त्या ठिकाणी असते. मग मी तिला म्हणालं, अहो आता तुम्ही 3ऱ्या मुलीचं लग्न झाल्यानंतर दिंडीला यायचं म्हणता, बरं 3रीचं लगीन झाल्यावर तर येणार काय? नक्की येणार. कशाचं काय कसं? अहो 3रीचं लगीन झालं तर पहिली बाळातपणाला येते, आहे की नाही? 3रीचं लग्न होऊन असं महिना झाला तर पहिली बाळातपणाला येते. बरं पहिली बाळातपण करून पाठवते तर 2री बाळातपणाला हजर. बरं आता 2रीचं बाळातपण करून पाठवावं तर ही 3री लगीन झालेले
पुन्हा फारकतीच करून घेऊन येते. तू कशाची आषाढीला येते न कशाची काय करते. म्हणजे मनुष्य जन्मातली जी काही इच्छा आहे ती इच्छा माणसाची कधीच पूर्ण होत नाही. मृगजळासारखी आपली इच्छा आहे की नाही, इथं आहे इथं संपेल तिथं संपेल, ती माणसाच्या जीवनातली इच्छा कधीच समाप्त होत नाही. म्हणून संतांच्या जीवनातली इच्छा ते संतांनी पूर्ण करून घेतली. ते संत होते, आपण संत नाही, आपण जंत आहोत. संतातला आणि जंतातला फरक आहे. संत हे शांत असतात म्हणून ते श्रीमंत असतात. कळतंय ना. संत हे शांत असतात आणि जे शांत असतात ते खरोखरच श्रीमंत असतात. आहे की नाही बोडके दादा. आपण संत बी नाही, आपण जंत आहोत म्हणून आपण कधीच शांत नाही. कारण गटारीतला जंत कधीच एका ठिकाणी शांत बसत, आपण सारखं वळावळा करतो. म्हणून आपण जंत आहे, म्हणून आपण अशांत आहे. आणि आपण अशांत असल्यामुळं आपल्याला श्रीमंती सुख समाधान या ठिकाणी प्राप्त होत नाही. 5 मिनिटामध्ये एक दृष्टांत सांगतो आणि फुलं आपण त्या ठिकाणी टाकूया. 6 मिनिटाचा वेळ आपल्याकडं शिल्लक आहे. आपल्याच गावाच्या शेजारी असलेलं लवळ नावाचं गाव आहे. तिथं कुर्मदासाचं मंदिर आहे. कुर्मदास नावाचे संत त्या ठिकाणी होऊन गेले. आहे की नाही. मराठवाड्यामधले ते संत आहे की नाही. मराठवाड्यामधले असलेले संत लहानपणी त्याला गुडघ्यापासून पाय नव्हते, हाताकोपरापासून हात नव्हते. असा हा छोटासा कुर्मा नावाचा मुलगा आपल्या आईला दररोज म्हणायचा, मला मंदिरामध्ये घेऊन चल, मला भजन ऐकायचं आहे, मला कीर्तन ऐकायचं आहे. एकनाथ महाराजांच्या पंजोबाचं कीर्तन ते मंदिरामध्ये चालू असायचं. आणि मग दररोज ती आई त्याला सोडायची आणि उचलून घेऊन यायची. त्यावेळेस त्या कुर्माला वाटलं आषाढीच्या दिंडी सोहळ्यासाठी हे सगळे महाराज मंडळी निघालेत, आपणही त्यांच्याबरोबर जावं. ज्याला गुडघ्यापासून पाय नाहीत, कोपरापासून हात नाहीत, असा छोटासा 7 वर्षाचा 8 वर्षाचा कुर्माला पंढरीच्या पांडुरंगाला यावं असं वाटतं. पण ज्याला 2 हात आहेत, ज्याला 2 चांगले पाय आहेत, अशाला येऊ वाटत नाही. ही शोकांतिक आहे. म्हणून ते संत झाले. तो कुर्मा चालत चालत दर मजल करीत असं लोटांगण घालायचा. चाला येत नव्हतं. लोटांगण घालत घालत तो त्या दिंडीच्या पुढे यायचा आणि समोरच्या गावामध्ये जाऊन लोकांना सांगायचा, भानुदास महाराजांची दिंडी यायला लागली आहे. एकनाथ महाराजांचे पंजोबा भानुदास महाराज यांच्या दिंडी यायला लागलेल्या आहे. तर गावामध्ये सगळीकडे सडा रांगोळी करा आणि त्या दिंडीचं स्वागत करा. भानुदास महाराजांना समजायचंच नाही कोण पुढं जाते, सगळं हे माहिती सांगते. असं करत 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 दिंडी कुर्डुवाडीच्या समोर आली, पुढं आली, जंगलाच्या ठिकाणी आली. आणि लवळ नावाच्या गावाच्या बाजूला एका जंगलापर्यंत ती दिंडी आली. आपण 21 दिवस ज्ञानेश्वर महाराजांच्या दिंडी सोहळ्याला सुरुवात झाल्यापासून 21व्या दिवशी ती दिंडी पंढरीच्या पांडुरंगाच्या मंदिरापर्यंत त्या ठिकाणी येते. 21 दिवस आपण 4 टाइम त्या दिंडीमध्ये खातो. आणि अजून पुन्हा शिल्लक राहावं म्हणून जोळीमध्ये सुद्धा आपण काय करतो, बांधून ठेवतो. त्या कुर्मदासानं, कारण गुडघ्यापासून पाय नाहीत, कोपरापासून हात नाहीत, जर मी अन्न जास्त खाल्लं तर मला शौचाला जायला त्रास होईल. बरं, शौचाला गेलो तर माझं शरीर पुन्हा कोण स्वच्छ करणार, ही काळजी त्या कुर्माला होती. म्हणून त्यांना अख्ख्या दिंडीमध्ये जेवण केलं नाही. आपल्यातून त्याच्यातला फरक बघा. आता त्या कुर्मानं अन्नाचा एकही कण न खाता इथपर्यंत लोटांगण घालत घालत आला. आणि आता जेव्हा त्याचं शरीर त्याच्या शरीराला साथ देईना तेव्हा तो तिथंच निपचेष्टीत पडला. आणि तो भानुदास शास्त्रीला म्हणाला, महाराज आता माझ्या शरीरामध्ये काहीही ताकद शिल्लक राहिलेली नाही. तेव्हा माझी मनातली इच्छा आहे पंढरीच्या पांडुरंगाची. तुम्ही संकाधिक संत मनविता कृपावंत हो मे संकाधिक संत मनविता कृपावंत तुम्ही संकाधिक
म्हणाविता कृपावंत हे तुम्ही सनकाधिक संत म्हणाविता कृपावंत म्हणाविता कृपावंत एवढा करा उपकार देवा सांगा नमस्कार देवा सांगा नमस्कार देवा सांगा नमस्कार. आणि तोच कुर्मा आपल्या भानुदास शास्त्री महाराजांना म्हणाला, महाराज आता इथून पुढं माझं शरीर चालू शकत नाही, तेव्हा तुम्ही काय करा, एवढा कर उपकार, एवढा कर उपकार, देवा सांगा नमस्कार, देवा सांगा नमस्कार. एवढा कर उपकार. तो कुर्मा भानुदास महाराजांना म्हणतोय, महाराज माझ्यावरती एकच उपकार करा, माझा नमस्कार त्या पंढरीच्या पांडुरंगाला तेवढा सांगा. दिंडी पुढे गेली, भानुदास शास्त्री पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणाशी लागले. भक्तानं अंतकरणापासून मारलेली हाक तो भगवंत ऐकतच असतो. उगा आपल्याला वाटतं चिचखाली आम्ही काय करतो ते कुणाला माहीत नाही, काय की कुठल्या चिचखाली, तुमच्या गावातलं नाही सांगत मी, आमच्याकडचं सांगतो. नाहीतर बाळूमामाला येताना चिचा बी लय आहे त्या, आहे का नाही, तिथं सारखं चालू असतं. हां, तर या चिचाखाली आम्ही काय काय करतोय हे भगवंताला माहीतच नाही काय की, असं आम्हाला वाटतं. हां, पण त्या कुर्मदासानं मारलेली हाक त्या ब्रह्मांडाच्या मालकाच्या कानाला गेली आणि विठेवरती उभा असलेला, कटेवरती हात असलेला पंढरीचा पांडुरंग त्या लहुळ्या गावाला त्या ठिकाणी आला. कुर्मदास संत झाला, पंढरी सोडून विठ्ठल तेथे आला, पंढरी सोडून विठ्ठल तेथे आला, पंढरी सोडून विठ्ठल तेथे आला. आणि या कुर्मदासासाठी पंढरी आपली वीट सोडून तो पांडुरंग कुर्मदासाला भेटण्यासाठी आले. आल्याबरोबर त्या कुर्मदासाची अवस्था पांडुरंगानं पाहिली आणि त्या कुर्मदासाला आपल्या मांडीवरती भगवंतानं घेतलं. जो भक्त, जो जीव परापश्यंती, मध्यम आणि वैखरी अशा प्रकारच्या 4 वाचा आहेत. त्या 4 वाचा, परा, पश्यंती, मध्यम आणि वैखरी, बेंबीच्या देठापासून म्हणजे परेपासून जो भगवंताला हाक मारतो तो आपली जागा सोडून भक्ताचं रक्षण करण्यासाठी उपस्थित राहतच असतो, आहे का नाही. एखाद्या आमदाराला आपण जर का अगदी प्रेमानं जर का बोलावलं, आमदार काय मुख्यमंत्री सुद्धा आपल्या घरी येऊ शकतो, आहे का नाही, पण वर बोलवल्यावर पाहुणं सुद्धा येत नाही, तो आहे की नाही. तर तो भगवान परमात्मा त्या भक्ताची आतुरतेनं मारलेली हाक ऐकून तो तिथं आले, कुर्मदासाला मांडीवरती घेतलं आणि कुर्मदासाला त्या भगवंतानं कुरवाळलं. त्यावेळेस भक्त असलेल्या कुर्मदासाला असं वाटलं, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा. कृष्णाची ही जी काय जीवनामध्ये केलेली जी धावाधाव होती, ती धावाधाव आता माझी संपली. जी शेवटची इच्छा होती, काय होती, तर भगवान परमात्म्याला भेटायची. तोच आपली जागा सोडून मला भेटायला येत असेल तर अजून आमच्या जीवनामध्ये काय तहान असावी, काय भूक त्या ठिकाणी असावी, असा हा सरळ सरळ भावार्थ या ठिकाणी तुकाराम महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये सांगतात. सर्वांना फुलं मिळाली, एकदा सर्वांनी प्रेमानं भजन करूया, फुलाचा अभंग होईल.
आणि जयघोष होईल आणि नंतर फुलं टाकायचे. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई. सर्वांचा वाजवा. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. आई काय असते हे ज्याला आई जोपर्यंत आहे ना तोपर्यंत तिचं महत्व कळत नाही. बाप काय असतो जिवंतपणी बापाचं महत्व आपल्याला कळत नाही. ज्या वेळेस आई आणि बाप दोघेही आपल्यापासून दुरावतात आणि स्वर्गवासी होतात त्यावेळेस मात्र आपल्याला त्यांची किंमत आपल्याला कळत असते. आई म्हणजे काय असते? आई म्हणजे दुधावरची साय असते, वासराची ती गाय असते आणि मेंढ्याचा पाय असतो. आई म्हणजे दुधावरची साय आहे, वासराची माय आहे आणि लंगड्याचा पाय आहे. जिथं जिथं आपला मुलगा अडचणीत असेल त्याला उभारी देण्याचं काम, तिचं सुख जेवढं जास्त वाढल हे पाहणारी एक पृथ्वी तलावरची भगवंताला येता येत नाही म्हणून आत्मारूपी येणारा जो भगवंत आहे म्हणून तिला आई असं म्हटलं जातं. ईश्वरी आत्मा हा एका स्त्रीच्या रूपामधून आपल्या पृथ्वी तलावरती अवतीर्ण होतो आणि ती म्हणजे आपली आई असते. आई लेकराला कडेवरती घेते, हे की नाही? तुम्हाला घेतलं, आम्हालाही घेतलं. आई लेकराला कडेवरती घेते आणि आई त्या लेकराला सांगते, बाबा मी जेवढं जग पाहिलंय ना तेवढं जग तू पाहण्याचा प्रयत्न कर. कडेवरती घेत असताना त्या लेकराचं डोकं डोळ्या आईच्या डोळ्याबरोबर असतात आणि ती आई आपल्या पोराला मी जेवढं जग पाहिलंय तेवढंच जग पाहायला शिकवते आणि सांगते सुद्धा. पण आईपेक्षा बापाचं प्रेम हे काकणभर आगावच असतं. हो उरामली माया त्याच्या प्राण्याची मनाची अवस्था आपण कधीच उमगू शकत नाही, समजून घेऊ शकत नाही. आई मुलाला कडेवरती घेते, बाप मात्र त्या पोराला कडेवरती घेत नाहीत. बाप त्या पोराला खांद्यावरती घेतो. खांद्यावरती का घेतो? बापाच्या मनातला विचार हा असतो, अरे पोरा मी जेवढं जग पाहिलंय ना त्याच्यापेक्षा जास्त मोठं जग तुला पाहता यावं, जास्त उंची माझ्यापेक्षा तू गाठता यावी म्हणून बाप पोराला खांद्यावरती घेतो आणि अख्खं संपूर्ण जग त्या पोराला पाहायला शिकवतो. हा बाप त्या ठिकाणी असतो. आईचं महत्व सगळ्यांनीच गायलं, कारण आई सारखा मायेचा सागर या जगाच्या ठिकाणी कुठेच असू शकत नाही. या भूमंडळाच्या ठिकाणी पृथ्वीवरती
अनेक न्यायालय आहेत, अनेक कोर्ट आहेत, पण त्या कोर्टामध्ये भावा भावाची, भावा बहिणीची, भावकीची भांडणं मिटवण्यासाठी ते कोर्ट आहे. पण आई नावाचं जे काय अदालत आहे, अदालत म्हणजे कोर्ट, आई नावाचं जे न्यायालय आहे, या न्यायालयामध्ये सगळेच गुन्हे त्या ठिकाणी माफ होतात. पण शासनाचं जे कोर्ट आहे तिथं गुन्हा माफ होत नाही. म्हणून या भूमंडळाच्या ठिकाणी एकच असा न्यायाधीश आहे की ज्या मुलानं आणि मुलीनं कितीही गुन्हे करू द्या, तो गुन्हा माफ करण्याचं सर्वात मोठं न्यायालय, सर्वात मोठं न्यायपीठ म्हणजे ते आई नावाचं न्यायपीठ आहे. आणि तेच आई नावाचं न्यायपीठ, तेच खंडपीठ या चव्हाण कुटुंबियांच्या मधलं 8-9 वर्षापूर्वी स्वर्गाच्या ठिकाणी गेलं. त्यांना या ठिकाणी सद्गदा प्राप्त झाली, स्वर्गवासी झाल्या, मनाच्या ठिकाणी आनंद झाला. कारण जन्माला येणारा प्रत्येक प्राणी कधी ना कधी मरणारा हे तुम्हाला अगोदरच साधू संतांच्या विचारातून ज्ञात आहे. बाप नावाचा प्राणी हा वेगळा आहे. कधी कधी दुसऱ्याच्या शेतामध्ये काबाड कष्ट करत असताना पायाला चप्पल सुद्धा न मिळालेला हा बाप आपल्या मुलाच्या अंगावरती हजारो रुपयाचे कपडे, हजारो रुपयाच्या चपला आपल्या पोराला मिळाव्यात आणि आपला पोरगा या समाजामध्ये ताट मानेनं जगावा हा विचार ज्याच्या अंतकरणाच्या ठिकाणी असतो तो म्हणजे आपला बाप असतो. आणि तेच म्हणजे आमचे नागनाथ भाऊ. आम्हाला अशा प्रकारचं दुःख सहन केलं, कष्ट केलं. गेले बाबा कराला तुमच्या आयुष्यात नाही मोठी उणीवा आहे, उणीवा उणीवा
शिकायानं जादू केली, बाग सुखाची करपून गेली. कसं विपरीत घडलं सारे, होता सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार. होता सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार. अतिशय सुंदर अशा प्रकारचा सोन्याचा संसार या ठिकाणी होता. पण त्या सोन्याच्या संसाराला सुद्धा या ठिकाणी कलंक, एक थोडंसं विपरीत अशा प्रकारची घटना घडली आणि आई आणि बाप हे दोन्ही छत्र या ठिकाणी या चव्हाण कुटुंबियावरचं घरामधलं या ठिकाणी त्या भगवंतानं हिरावून घेतलं. कारण हे ऐश्वर्य पाहण्यासाठी आपल्या घरी बाप जिवंत असावा आणि आपली आई सुद्धा त्या ठिकाणी जिवंत असावी, आहे की नाही. मुलांचा जो काही सुखाचा सोहळा, सुखाचा संसार चालू आहे हे पाहण्यासाठी आई वडील सर्वांचेच जिवंत असावेत, तरच या ठिकाणी त्या संसाराच्या आनंदाला लागलेली फुलं ही त्या ठिकाणी गोंडच दिसत असतात. 1674चा काळ होता. एक दृष्टांत सांगतो आणि शेवेला पूर्णविराम देतो. 1674चा दिवस तो काळ होता. छत्रपती शिवाजी महाराजांना रायगडावरती शिवराज्याभिषेकाचा सोहळा त्या ठिकाणी करायचा होता आणि शिवराज्याभिषेकाचा सोहळा करत असताना संपूर्ण तयारी झाली. 32 मन सोन्याचं सिंहासन त्या ठिकाणी तयार केलं आणि सोन्याचा मुकुट छत्रपती शिवाजी महाराजांना तयार केला, डोक्यावरती घातला आणि 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती आता राजांना स्थानापन्न करायचा आहे, राज्याभिषेक करायचा आहे आणि महाराष्ट्राचा राजा म्हणून या ठिकाणी घोषित करायचा आहे. एवढा आनंदाचा सोहळा सुरू असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोळ्यातून दुःखाचे अश्रू वाहत होते. क्षण आनंदाचा आहे पण राजांच्या डोळ्यामध्ये मात्र दुःखाचे अश्रू आहेत. त्यावेळेस जिजाऊंनी त्या शोभाला विचारलं, शोभा, सगळीकडे आनंदाचा सोहळा असताना महाराष्ट्राचा जाणता राजा म्हणून तुम्हाला या ठिकाणी शिवराज्याभिषेकाची तयारी या ठिकाणी सुरू असताना तुमच्या डोळ्यामध्ये दुःखाचं अश्रू का असावं. त्यावेळी शिवछत्रपती शिवाजी महाराजांना दिलेलं उत्तर या कुटुंबाशी मिळतं जुळत आहे. राजांनी आपल्या आईसाहेबांना सांगितलं, आऊसाहेब, हा जो आनंदाचा सोहळा आहे हा आनंदाचा सोहळा पाहण्यासाठी माझे वडील म्हणजे तुमचा कुंकवाचा धनी आज या ठिकाणी असता तर हा आनंदाचा सोहळा मला स्वर्गापेक्षा सुद्धा श्रेष्ठ वाटला असता. म्हणून हा 4 मुलांचा हा जो सुखा संपन्न चाललेला जो काय सुखाचा प्रपंच या ठिकाणी आहे हा प्रपंच सुखाचा समाधानाचा पाहण्यासाठी त्यांची आई आणि त्यांचे वडील या ठिकाणी आज जिवंत असते तर खरोखरच धन्य धन्य आनंद या ठिकाणी भगवंताला वाटला असता. परंतु भगवंताची लीला ही आगाध आहे. आले देवाजीच्या मना ते कोणाचे ऐक नाही. भगवंताच्या मनामध्ये जे आलं ते आपण काहीच करू शकत नाही. तुटला आयुष्याचा दोरा, एकदा का आयुष्याचा जर का दोरा तुटला तर त्याला आपण कितीही गाठी मारल्या तरी काही उपयोग होत नाही. म्हणून इथं बसलेल्या सर्व मंडळींना एकच विनंती आहे, प्रपंच करत करत असताना समाधान आपल्याला जर का प्राप्त करून घ्यायचं असेल तर ते पंढरीच्या पांडुरंगाचं नामचिंतनाशिवाय कलियुगामध्ये आपला या ठिकाणी उद्धार होऊ शकत नाही. झालेली सेवा तुम्हा सर्व श्रोते मंडळींच्या चरणी, आमच्या सर्व गुरुजनांच्या चरणी या ठिकाणी समर्पित करतो. आज या कीर्तन रूपी सेवेसाठी उपस्थित असलेले मृदंगमणी आमचे परमार्थ स्नेही तुकाराम डोंगरे या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे सर्व सहकारी राहुल महाराज या ठिकाणी आहेत, कार्तिक महाराज या ठिकाणी आहेत, सार्थक महाराज या ठिकाणी आहेत, पवन महाराज या ठिकाणी आहेत, पासले महाराज आणि आमचे 2 छोटे सुपुत्रही या ठिकाणी आहेत, है की नाही. तर या सर्वांना त्याचबरोबर सुंदर अशा प्रकारचे गायन कानिपनाथ डोंगरे महाराज आणि गणेश शिंदे महाराज आणि उपळईमधले सर्व भजनी मंडळ आणि या कीर्तनाचा लाभ आपल्याला मिळावा म्हणून आमच्याच गावामधला कीर्तनकार आहे असं समजून शाबासकीची थाप टाकण्यासाठी
आपणा सर्वांचे लाडके अशा प्रकारचे कृषीभूषण दादा बोडकेही या ठिकाणी आहेत. या सर्वांचं नवे आमचे सासरे आणि सासू हे दोघेही या ठिकाणी आहेत. कारण जावयाचं कोड कौतुक पाहण्यासाठी, श्रवण करण्यासाठी आणि शाबासकीची थाप टाकण्यासाठी तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे गुरुजी गुरुवर्य बोडके सर संभाजी बोडकेही या ठिकाणी आहेत. सर्व आप्तेष्ट नातेवाईक गुणीजन गावकरी मंडळी नातेवाईक या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं सुंदर अशा प्रकारची साऊंड सिस्टीम आहे. या सर्वांच्यासाठी आपण एकदा जोरात टाळ्या वाजवा. तर असो झालेली सेवा पुनश्च एकदा तुम्हा सर्व श्रोते मंडळींच्या चरणी माझ्या माता पित्यांच्या चरणी या ठिकाणी समर्पित करतो आणि सेवेला या ठिकाणी पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर